नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, सध्या राज्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा संपूर्ण राज्याला बसत आहे. तर मित्रांनो, अवकाळी पावसामुळे कांदा पीक तसेच भाजीपाला पीक किंवा फळबाग पीक यामध्ये अनेक रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर बुरशीजन्य रोगामध्ये करपा तसेच डावणी मिल्ड्यू, मूळकूज तसेच फळकूज या प्रकारे विविध रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो. तसेच रस शोषक किडींचा देखील प्रकोप या काळामध्ये वाढलेला दिसून येतो. तर अशामध्ये आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे जेणेकरून आपले पीक हे या रोगांपासून आणि किडींपासून वाचू शकेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पावसानंतर पिकाची कशी निगा घेतली पाहिजे, पिकामध्ये कोणकोणते रोग येतात, यानंतर यावर कोणत्या प्रकारे फवारणी घेऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओज लाईक करण्यास विसरू नका. आणि मित्रांनो, आपल्या शेतात सध्या कोणते पीक आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करू. मित्रांनो, जेव्हा अवकाळी पाऊस अचानक येतो त्यावेळेस जमिनीमध्ये अचानक ओलावा हा वाढतो आणि या ओलाव्यामुळे मुख्य करून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असतो. यामुळे मूळकूज तसेच फळकूज अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो. तर यावर आपण बेस्ट असे कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करू शकतो. त्यासाठी आपण बुरशीनाशक म्हणून कॉपर ऑक्झिक्लोराइड या बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे. कॉपर ऑक्झिक्लोराइड हे असे बुरशीनाशक आहे ज्यावेळेस कोणतेच बुरशीनाशक काम करत नाही, अशा वेळेस हे बुरशीनाशक अतिशय योग्य प्रकारे कार्य करत असते. कॉपर ऑक्झिक्लोराइडचे प्रमाण आपण प्रति 15 लिटर पाण्यासाठी 40 ग्रॅम घेऊ शकतो. यामुळे करपा असेल, मूळकूज असेल अशा संपूर्ण बुरशीजन्य रोगांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेस अवकाळी पावसानंतर मूळकूज किंवा फळकूज या देखील समस्या आपल्याला उद्भवत असतात. तर यासाठी आपण वेटेबल सल्फर 80% WG मध्ये याचा आपण वापर करू शकतो. सल्फर हे मुळातच एक नैसर्गिक बुरशीनाशक म्हणून काम करते. तसेच पोषक म्हणून देखील सल्फरचा उपयोग होतो. सल्फरमुळे पाने हिरवीगार राहण्यास मदत होते. यामुळे या कॉम्बिनेशनमध्ये आपण वेटेबल सल्फर 30 ग्रॅम प्रतिपंप घेऊन याची फवारणी केली पाहिजे. यासोबत रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण याच कॉम्बिनेशनमध्ये इमिडाक्लोपिड 25 ml प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापर करणार आहोत. यामुळे संपूर्ण रस शोषक किडींचा नायनाट होत असतो. मित्रांनो, यासोबत पिकाला पोषक म्हणून 05234 किंवा 0050 या विद्राव्य खतांचा आपण या कॉम्बिनेशनमध्ये वापर करू शकतो. यामध्ये 05234 प्रतिपंपासाठी 75 ग्रॅम किंवा 0050 देखील आपण 75 ग्रॅम या फवारणीमध्ये वापर करू शकतो. यामुळे आपल्या कांदा पिकामध्ये कंद वाढण्यास आणि कंदाची साईज पोचण्यास मदत होते. तसेच भाजीपाला पिकामध्ये देखील फळाची साईज वाढण्यासाठी आपल्याला मदत होत असते. मित्रांनो, ही माहिती आपल्यास कशी वाटली आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.